1980च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आणि सोडून गेलेले आमदार पुन्हा पराभूत होणार असा इशाराच पवारांनी अजित पवार गटाला दिलाय। तर अजित पर्वामध्ये नवा इतिहास रचणार असल्याचं तटकरे म्हणाले। पाहूयात। शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना एक प्रकारे इशारा दिलाय। 1980 मध्येही आमदार असेच सोडून गेले होते, त्यापैकी 95% आमदार पराभूत झाले। तर मग पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार असं शरद पवार म्हणाले। तर अजित पर्व सुरू झालं, नवा इतिहास घडणार असं प्रत्युत्तर सुनील तटकरेंनी दिलंय। या विषयाचा मला फारशी चिंता करण्याचं असं वाटत नाही। एक गोष्ट सांगतो, 1980 साली माझ्या पक्षात 59 आमदार निवडून आले। 59 आमदाराच्या पैकी 6 सोडून सगळे गेले। त्यातले 95% आमदार पराभूत झाले आणि आमचे लोक निवडले। त्यामुळे नेहमीच होईल। एक बाब स्पष्ट आहे की आता काळ बदलत राहतो आणि बदलत्या कालावधीमध्ये नवीन अजित पर्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालेला आहे। अतिशय ठामपणाने या ठिकाणी सांगतो की नेहमीच इतिहासाची पुनरावृत्ती होते अशातला का भाग नाही। काय वेळेला नवीन इतिहास घडत असतो, तो नवीन इतिहास घडवण्याचं सामर्थ्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेमध्ये अतिशय लक्षणीय यश त्या ठिकाणी मिळतो। आता 1980 मध्ये नेमकं काय झालं होतं तेही पाहूया। 1978 मध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात पुलोतचं सरकार स्थापन झालं। मात्र 1980 मध्ये इंदिरा गांधींनी शरद पवारांनी बंड करून स्थापन केलेलं पुलोत सरकार बरखास्त केलं। 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं मोठं यश मिळवत 288 पैकी 186 जागा जिंकल्या। तर शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसच्या 54 जागा निवडून आणल्या। त्याच काळात पवार इंग्लंड दौऱ्यावर गेले असताना 6 आमदार सोडून काँग्रेसमध्ये गेले आणि 1985च्या निवडणुकीत पवारांनी नवख्या उमेदवारांना संधी दिली आणि मोठा विजयही मिळवला। तर पवारांना सोडून गेलेल्या 95% आमदारांचा पराभव झाला। लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीलाच अधिक यश मिळेल हे सांगताना सर्वेक्षणातून आत्ताच 50% जागा मिळणार असल्याची आकडेवारी असल्याचंही शरद पवार म्हणाले। खात्री नाही ना, आणि जे असेसमेंट आहे, जे सर्वे झाले ते सर्वे असं सांगत नाही। आता महाराष्ट्राचा सर्वे त्यांनी दिला की जवळपास 50% जागा आमच्या लोकांना मिळतात आणि त्यामुळे काही करून काही राज्य ही अस्थिर कशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल, त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात। शरद पवार गटानं आता पुन्हा एकदा अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेण्यास सुरुवात केली आहे। त्यांना काय द्यायचं ठेवलं, काय कमी द्यायचं ठेवलं। विधानसभा दिली, मंत्रिपद दिलं, अनेक मंत्रिपद दिली, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं, देशाच्या साखर धंद्याचं सवर्ण हिंदुस्थानचं अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थेवले काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली। आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत असते की तुला सत्तेवर निवडून देणाऱ्या नागरिकांची सुद्धा निष्ठा ठेवणार नाही। अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातनं अमोल कोल्हे आणि रोहित पवार हेही चांगलेच बरसले। जर तुम्ही घर एक समजता तर मी अनंतराव पवारांच्या पोटी आलो म्हणून मला अध्यक्ष धोको का? आता कुणाच्या पोटी कुणी यायचं काय माझ्या हातात आहे। त्याच्यामुळं हे जे काही चाललंय त्यामध्ये जरी माझ्या बाकीच्या परिवारांनी मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी मात्र मला एकटं पाडू नये एवढीच विनंती करतो। पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्यांनी पोटाला धरून चालवलं त्याच्या सोबत राहणं महत्वाचं। काही लोक आवर्जून सांगत होते, लाव खासदाराला फोन, येतोय का बघ कार्यक्रमाला।
विचार करा, व्यापारी आला दारात, जर व्यापारी आला आणि आपल्या बापाला म्हटला का तुझ्या घरातली बाकी माणसं सगळी माझ्याकडे आलीत, आता तुझ्या डोईचा फेटा माझ्या पायावर ठेवा, तर बापाच्या डोईचा फेटा व्यापाराच्या पायावर ठेवू द्याल का, हा प्रश्न घेऊन तुम्हाला या पुढच्या काळात जायचं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली समोर गुडघे टेकले नाहीत, हा इतिहास आपल्या मनात ठेवणं गरजेचं आहे. कोल्हापूरहून भूषण पाटील सह सुनील ठिगळे, TV9 मराठी, मनसर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.